कोणत्याही प्रकारचा विलंब लावू नका, कारण आजचे सामने फारच स्लो गतीने चाललेले आहेत. नवीन बॅट्समन मल्हारी मला आता या ठिकाणी शिवछत्रपती वारियर संघाकडनं सुंदर अशी गोलंदाजी करतोय तो राजेश मिरकुटे. आपल्या दुसऱ्या चेंडूवर त्या ठिकाणी सफलता मिळाली आहे आणि धावसंख्या झाली ती 2. आता स्ट्राईकला येतो तो श्याम माळी. राजेश आणि सुंदर असा चेंडू आणि निश्चितच बाद. या ठिकाणी दुसरा झटका मिळतो तो विक्टरी विराज संघाला आणि आता हॅट्रिक चान्सवर आहे तो राजेश मिरकुटे. एमपीएल मध्ये पहिल्या हॅट्रिक चान्सवर आहे तो राजेश मिरकुटे. पाहूया राजेश मिरकुटे या ठिकाणी हॅट्रिक करतोय का, आणि निश्चितच त्यांनी जर या ठिकाणी हॅट्रिक केली तर माझ्याकडनं कमलाकर विरोधकडनं त्याला पुन्हा एकदा 501 रुपयाचं पारितोषिक. नवीन फलंदाज जातो तो कैलास बाबरे. आणि शिवछत्रपती वारियर्सचे ऑनर नितीन हेगडे यांच्याकडनं त्याला 501 रुपयाचं पारितोषिक हॅट्रिकसाठी आहे. 1001 सॉरी राजेश. आणि सुंदर चेंडू, परंतु सुंदर रीतीने खेळून काढलाय तो कैलास यानं. आणि अशा प्रकारे राजेश मिरकुटे याचं 1500 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी लॉस झालेलं आहे. आता स्ट्राईकला येतोय तो लेफ्ट हँड बॅट्समन मल्हारी. धावसंख्या झाली ती विक्टरी विराज संघाची 2/3. राजेश सुंदर अशी या ठिकाणी गोलंदाजी करतोय आणि सुंदर आता या ठिकाणी कव्हरच्या दिशेने मारलेला चेंडू निश्चितच या ठिकाणी चौकार. सुंदर असं या ठिकाणी फलंदाजी केली ती मल्हारी यानं आणि आपल्या पहिल्याच चेंडूवर त्याने या ठिकाणी 4 धावांनी आपला खाता बोलले. पहिलंच आउट करायचं पण जोरात आउट करायचं आणि मग इकडे धावसंख्या झाली ते 7. असं हळूहळू नाही करायचं. आणि या ठिकाणी निश्चितच पुन्हा एकदा रनआउटचा चान्स, परंतु पाहूया नाही मिसफील्ड. या ठिकाणी राहुल रसल याच्याकडनं मिसफील्ड झालं नसतं तर निश्चितच या ठिकाणी धावचीत झाला असता. आणि या ठिकाणी पहिलं षटक संपलेलं आहे. पहिल्या षटकाच्या संपतीनंतर धावसंख्या झाली ती 2/8. पॉवर प्लेचं पहिलं षटक. आणि आता शिवछत्रपती वारियर्स कडनं दुसरं षटक घेऊन आलाय तो कैलास भांडे. या ठिकाणी प्रेक्षकांना एक सुवर्ण संधी आहे. जर आपण षटकाराच्या बाहेर कॅच घेतलं तर आपल्याला 501 रुपयाचं पारितोषिक स्वप्नील तुपे याच्याकडनं देण्यात येणार आहे. प्रेक्षकांना सुवर्ण संधी, जर षटकाराच्या बाहेर जर आपण कॅच घेतला तर आपल्याला या ठिकाणी 501 रुपयाचं पारितोषिक श्री स्वप्नील तुपे यांच्याकडनं भेटणार आहे. कैलास सामना करेल तो मल्हारी. आणि सुंदर असं या ठिकाणी पुन्हा एकदा रनआउटचा चान्स. निश्चितच थ्रो जर चांगला असता तर या ठिकाणी रनआउट झाला असता. आणि 1 धाव या ठिकाणी धावून पूर्ण केलेली धावसंख्या झाली ती 9. आता स्ट्राईकला येतो तो कैलास बाबरे.
हा एक आक्रमक फलंदाज विक्टोरी विराज संघाचा कैलास. धावसंख्या झाली ती 9, 2 बाद 9. कैलास सामना करेल तो ही कैलास. गोलंदाजही कैलास आणि फलंदाजही कैलास. या ठिकाणी सुंदर अशा या ठिकाणी मारलेला फटका. या ठिकाणी निश्चितच क्षेत्ररक्षक एक धाव आणि रनआउटचा चान्स. या ठिकाणी एक धाव धावून पूर्ण केलेली धावसंख्या झाली ती 10, 2 बाद 10. सुंदर असं क्षेत्ररक्षण या ठिकाणी. आणि आता पुन्हा एक देतो तो लेफ्ट हँड फलंदाज मल्हारी. आणि सुंदर असा चेंडू. धावसंख्या होती ती 11, 2 बाद 11. या ठिकाणी सुंदर असे गोलंदाजी करतात ते शिवछत्रपती वॉरियर्सचे गोलंदाज. दुसरं षटक प्रगतीपथावर आणि धावसंख्या झाली ती 11. पुन्हा एकदा कैलास आणि सामना करेल तो ही कैलास. आणि सुंदर चेंडू पूर्णपणे बीट झालाय तो कैलास बाबरे. आणि एक निर्धाव चेंडू कैलास भांड्याकडनं. पुन्हा एकदा कैलास आणि पुन्हा एकदा सुंदर असा फटका. परंतु तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण आणि निश्चितच या ठिकाणी पुन्हा एकदा रनआउटचा चान्स. परंतु नाही, एकच धावेवर समाधान मानावं लागतं ते विक्टोरी विराज संघाला. धावसंख्या झाली ती 12, 2 बाद 12. सुंदर अशी गोलंदाजी या ठिकाणी पावयास मिळते ती शिवछत्रपती वॉरियर्स संघाकडनं कैलास. आणि आता स्ट्राईकला येतोय तो मल्हारी. आणि या ठिकाणी निश्चितच त्याच या ठिकाणी मिस केला आहे क्षेत्ररक्षक तानाजी गडगे यांनी. एक सोपा असा झेल या ठिकाणी सोडलेला आहे आणि निश्चितच या ठिकाणी मल्हारी याला जीवदान मिळालं आहे. धावसंख्या झाली ती 13. 2 षटकाच्या धावतीनंतर विक्टोरी विराज संघाची धावसंख्या झाली ती 2 बाद 13. आणि या ठिकाणी आता शिवछत्रपती वॉरियर्स संघाकडनं तिसरं षटक घेऊन आलो तो गौरव झुंजरराव. झुंजरराव दादू. दादू स्ट्राईकला येतो लेफ्ट हँड फलंदाज मल्हारी भोईर. धावसंख्या झाली ती 2 षटकाच्या धावतीनंतर 2 बाद 13. आणि आता तिसरं षटक घेऊन आलाय तो दादू. त्या ठिकाणी सुंदर असा फटका. परंतु निश्चितच या ठिकाणी सुंदर असं क्षेत्ररक्षण. आउटफील्ड खराब असल्या कारणानं परंतु सुंदर असं या ठिकाणी क्षेत्ररक्षण केलंय. त्या क्षेत्ररक्षकाचं नाव खरोखरच सुंदर असं क्षेत्ररक्षण. या ठिकाणी 2 धावा धावून पूर्ण केलेले आहेत. धावसंख्या झाली ती 15. पुन्हा एकदा दादू. आणि सुंदर असा चेंडू यॉर्कर चेंडू. आणि या ठिकाणी रनआउटचा चान्स. पुन्हा एकदा रनआउटचा चान्स. नाही, 2 धावा या ठिकाणी धावून पूर्ण केलेले आहेत. सुंदर असा या ठिकाणी चेंडू आणि 22च्या रूपानं लेग बाईच्या रूपाने या ठिकाणी 2 धावा. पंच बॅट का पॅड लेग बाईच. पुन्हा एकदा दादू. सुंदर अशी गोलंदाजी करतोय तो दादू.
आणि या ठिकाणी सुंदर असा चेंडू, निर्धाव चेंडू, सुंदर अशी गोलंदाजी. धावसंख्या झाली ती 17. असं नसेल दादू. धावसंख्या होते ती 17 आणि पुन्हा एकदा दादू फलंदाज आहे तो मल्हारी. आणि या ठिकाणी सुंदर असा चेंडू, निश्चितच लेग स्टंपच्या बाहेर जाणारा चेंडू. व्हाईट प्लस 22 अशा 2 धावा मिळतात त्या विक्ट्री विराज संघाला. धावसंख्या होती ती 19. आता स्ट्राईकला येतोय तो कैलास बाबरे. त्या ठिकाणी सुंदर अशी गोलंदाजी शिवछत्रपती वारे संघाकडनं. आणि अजूनही कोणत्याही प्रकारचा फलंदाजी सूर गवसला नाही तो विक्ट्री विराज संघाला. पाहूया कैलास काय करतोय आता आपल्या संघासाठी. दादू आणि सुंदर चेंडू. आणि या ठिकाणी पुन्हा एकदा व्हाईट. कोणत्याही प्रकारे पंचांची उद्गत घालायची नाहीये. पंचांचा निर्णय या ठिकाणी अंतिम आहे. सुंदर अशी गोलंदाजी या ठिकाणी, परंतु लेग स्टंपच्या खूपच बाहेर जाणारा चेंडू आणि त्याला व्हाईटचा इशारा केलाय ते पंच सतीश सोकांडे याने. पुन्हा एकदा दादू आणि निश्चितच हा षटकार कैलास बाबरे याच्या बॅट मधून निघालेला पहिला षटकार. धावसंख्या झाली ती. या ठिकाणी निश्चितच जर षटकाराच्या बाहेर जाणारा कॅच घेतला तर 501 रुपयाचं पारितोषिक प्रेक्षकांना स्वप्नील तुपे याचकडनं. चेंडू झाले 4 आणि अजूनही 2 चेंडू शिल्लक आणि धावसंख्या झाली ती 26. 2/26. पुन्हा एकदा कैलास. त्या ठिकाणी सुंदर अशी आता फलंदाजी करतोय तो कैलास. आणि सुंदर असा फुलटॉ चेंडू आणि बघूया या ठिकाणी सुंदर असं क्षेत्ररक्षण. 2 धावा या ठिकाणी धावून पूर्ण केलेले आहेत. धावसंख्या झाली ती 28 आणि निश्चितच या ठिकाणी षटकातील आता शेवटचा चेंडू. दादू आणि पुन्हा एकदा आणि या ठिकाणी सुंदर असं क्षेत्ररक्षण. 1 धाव आणि धावसंख्या झाली ती 29. 3 षटकाच्या समाप्तीनंतर विक्ट्री विराज संघाची धावसंख्या झाली ती 2/29. कोच काही दिसत नाहीये. घरी जाऊन जेवणच होता. जा जेवण आहे पैसे एखाद तास येऊ नको. गाडी पोहोचायला 30 सेकंद लागतात. अंडे पोहोचला जायचं. त्यांची मीटिंग घेतोय. कसं काय या
या ठिकाणी पंच मॅच सुरू करायचे. या ठिकाणी चौथं षटक घेऊन येतोय तो तानाजी ठाकरे. त्या ठिकाणी आता शिवछत्रपती वारियर संघाकडनं चौथं षटक घेऊन आलाय तो तानाजी ठाकरे आणि स्ट्राईकला तो कैलास बाबरे. तानाजी आणि निश्चित त्या ठिकाणी षटकार कैलास बाबरे याच्या बॅट मधून निघालेला हा दुसरा षटकार. धावसंख्या झाली होती 35. धावसंख्या आता झपाट्याने वाढत आहे. पहिल्या चेंडूवर षटकार मारलाय तो कैलास बाबरे यानं आणि धावसंख्या नेऊन ठेवली होती 35 वर. पुन्हा एकदा तानाजी सामना करेल तो कैलास बाबरे आणि निश्चितच हा 2 दिवसाचा हा सर्वात लांब असा षटकार कैलास बाबरेच्या बॅट मधून. कैलास बाबरेला जर लागोपाठ तिसरा जर षटकार मारला तर 1001 रुपयांचं पारितोषिक कैलास बाबरेसाठी. ग्राउंडवर कैलास नावाचं वादळ आलेलं आहे. चार मार सलग 2 चेंडूवर 2 षटकार आणि धावसंख्या होते ती 41. तानाजी सामना करेल तो कैलास आणि निश्चितच आणि या ठिकाणी कैलास बाद. निश्चितच तिसरा षटकार मांडण्याचा मोह काही कैलासला आवडला नाही आणि या ठिकाणी कैलास बाद झाला आहे. आणि आता कैलासची जागा घेतोय तो नवीन फलंदाज जयेश मोरे. या ठिकाणी सुंदर असं पुन्हा एकदा कमबॅक केलंय ते तानाजी ठाकरे याने आणि आपल्या तिसऱ्या चेंडूवर एक त्याने मोठी विकेट या ठिकाणी मिळवून दिली ती शिवछत्रपती वारियर संघाला. आणि आता नवीन फलंदाज जातोय जयेश मोरे. हाही एक आक्रमक असा फलंदाज. तानाजी आणि पहिला चेंडू या ठिकाणी निश्चितच अरे खेळ सोडलेला आहे तो राहुल रसाल्याने आणि मोठं जीवदान सोपा असा झेल या ठिकाणी मिस केलेला आहे तो राहुल रसा आल्यानं. आणि निश्चितच हा जर झेल झाला असता तर विक्टोरिया संघ निश्चितच संकटात सापडला असता. परंतु ह्या जीवदानाचा फायदा आता जयेश मोरे किती घेतोय ते पाहूया. स्ट्राईकला येतोय तो मल्हारी, लेफ्ट हँड फलंदाज मल्हारी. आणि सुंदर चेंडू, निर्धाव चेंडू, सुंदर अशी गोलंदाजी या ठिकाणी सुंदर असं कमबॅक करतोय तो तानाजी. निश्चितच 2 चेंडूवर जरी 2 षटकार मारले असतील तरी नंतर ते 3 चेंडू त्याने सुरेख असे टाकले आणि सुंदर असं गोलंदाजीचं प्रदर्शन करतोय तो या ठिकाणी तानाजी.
आणि हा एक सुंदर चेंडू आणि या ठिकाणी षटक संपलेलं आहे. चौथं षटक. 4 षटकांच्या संपतीनंतर धावसंख्या झाली ती 3 बाद 42. आणि आता पॉवर प्ले, बॅटिंग पॉवर प्ले. यावर रिस्क नको घेऊ. नको नको पुढच्यावर तो 4 पण मारी तो राहिला ते अजून कोणीवर आहे काय बरं पडत नाही तुला 7-8 बॅटिंग हा रिस्क घेऊ नको. मला खेळू दे. पुढच्याला तो 4 पण मारी तो राहिला तो वाईकट आहे ना. धावसंख्या झाली ती 42. राजेश बिरकुटे या ठिकाणी सुंदर असं या ठिकाणी 2 धावन पूर्ण केलेले आहेत. सुंदर अशी रनिंग बिटवीन द विकेट. जयेश आणि मल्हारी याची धावसंख्या झाली होती 44. या ठिकाणी राजेश सामना करेल तो जयेश मोरे. आणि या ठिकाणी निश्चितच षटकार चौकार 1 चौकार. धावसंख्या झाली ती 48. पुन्हा एकदा जयेश सुंदर या ठिकाणी खेळून काढलेला चेंडू. 1 धावन पूर्ण केलेली. धावसंख्या झाली ती 49. 3 बाद 49. आणि आता स्ट्राईकला येतोय तो मल्हारी. हा लक्षात ठेव त्याला काय करायला त्याला थांबा सांग मग जा. राजेश सामना करेल तो मल्हारी. आणि सुंदर असं या ठिकाणी 2 धावन पूर्ण केलेले आहेत. धावसंख्या होते ती 51. अजूनही षटकातील 2 चेंडू शिल्लक. धावसंख्या झाली ती 51. आणि या ठिकाणी सुंदर असा फटका. आणि निश्चित या ठिकाणी पुन्हा एकदा झेल सोडलेला आहे. कोण आहे क्षेत्ररक्षक? अक्षय सरनोबत. आणि आता षटकातील शेवटचा चेंडू. सामना करेल तो जयेश. आणि निश्चितच त्या ठिकाणी किपरने बॉल सोडलेला आहे. आणि निश्चितच त्या ठिकाणी 2 धावा धावून पूर्ण 3ऱ्या धावेचा प्रयत्न. आणि या ठिकाणी 3 धावा धावून पूर्ण केलेले आहेत. या ठिकाणी एक निर्धावाचा चेंडू होता आणि या चेंडूवर विकेट किपर याने बॉल सोडलेला आहे. आणि निश्चितच 3 धावांचं बोनस दिलेलं आहे ते विक्टरी संघाला. आणि धावसंख्या झाली ती 5 षटकाच्या गमतीनंतर 3 बाद 55.
यांचं आगमन झालेलं आहे आणि तसेच आमचे किरण माळी यांचं सुद्धा आगमन झालेलं आहे. त्यांनी स्थानापन्न व्हायचंय. हॅलो शब्दक्षण लावून घ्या. त्यांचा आभारी आहे. जयेश साहेब तूच खेळ काय शिवछत्रपती वारियर संघाकडनं शेवटचं षटक घेऊन आलाय तो गोलंदाजाचं नाव काय आहे? गोलंदाजाचं नाव टाइमपास नको. राम. चला गाडी होते बाहेर. या इनिंग मधलं शेवटचं षटक घेऊन येतोय तो राम. धावसंख्या झाली ती 5 षटकाच्या समाप्तीनंतर 3 बाद 55 आणि आता स्ट्राईकला येतो तो जयेश मोरे. जयेश या ठिकाणी निश्चितच पुन्हा एकदा कॅच आणि या ठिकाणी कॅच सोडलेली आहे आणि पुन्हा एकदा जीवदान. निश्चितच या ठिकाणी झेल झाला असता तर खेळाडू कक्षेमधून कोणी आवाज देऊ नये. पुन्हा एकदा राम सामना करेल तो जयेश. ना 4 पाय नाही गेलं मला खाणं येतो. धावसंख्या झाली ती 57 आणि पुन्हा एकदा ऑफ स्टंपच्या खूपच बाहेर व्हाईट. धावसंख्या झाली ती 58 58. पुन्हा एकदा राम आणि या ठिकाणी खरोखर सुंदर असा चेंडू आणि सुंदर अशी गोलंदाजी. धावसंख्या होती ती 58. पुन्हा एकदा राम आणि या ठिकाणी पुन्हा एकदा शेरचा चान्स. या ठिकाणी 1 धाव धावून पूर्ण केली. दुसऱ्या धावेचा आणि 2 धावा पूर्ण आणि अशा प्रकारे धावसंख्या झाली ती 60. अजूनही षटकातील 3 चेंडू शिल्लक. 3 चेंडू मध्ये युक्तिवीर संघ किती धावा जमवते ते पाहूया. धावसंख्या होते ती 60. अजूनही 3 चेंडू शिल्लक. आणि सुंदर असा यांचा चेंडू होता परंतु षटकार. पण हा प्लेअर आहे सोनिया सुकने 70च्या बाहेर कॅच घेतलंय. विवेक कारले या पटकन 1 रुपयाचं पारितोषिक. आजच्या दिवसांचा पहिला कॅच विनर. धावसंख्या झाली ती बाहेर चल लवकर. धावसंख्या झाली ती 66. पुन्हा एकदा राम आणि पुन्हा एकदा सुंदर असं या ठिकाणी आणि निश्चितच या ठिकाणी पुन्हा एकदा प्रेक्षकांनी खेळ घेण्याचा प्रयत्न केला होता. धावसंख्या झाली ती 72. राजू राठोड तू कॅच घेऊ नको. तू कमेंटचा निंबा आहे. षटकातील शेवटचे बॉल दे. धावसंख्या झाली ती 72. राहुल हांडे 501 रुपयाचं पारितोषिक द्यायचे विवेक कराळे यांना. डॉक्टर विवेक कराळे या ठिकाणी शेवटचा चेंडू राम याचं आणि सुंदर चेंडू निर्धाव चेंडू. या ठिकाणी सुंदर अशी फलंदाजी केली ती जयेश मोरे याने आणि धावसंख्या झाली ती 3 बाद 72 आणि शिवछत्रपती वारियर संघाला विजयासाठी 73 धावांची गरज.